नागपुर के शांतिनगर थाना क्षेत्र में फर्जी पुलिस वाला बनकर पान ठेला चालक से ठगी करने वाले एक ऑटो चालक को पुलिस ने धर दबोचा। खुद को खाद्य व औषधि प्रशासन का अधिकारी बताकर चालान के नाम पर 10,000 की वसूली करने वाले शातिर आरोपी वसीम शेख को शांतिनगर पुलिस ने गिरफ्तार कर लिया है। 18 तारीख को आरोपी एक फर्जी ID कार्ड लेकर पीड़ित के पान ठेले पर पहुंचा। खुद को खाद्य व औषधि प्रशासन अधिकारी बताते हुए उसने दुकान में खामियां निकाली और कार्रवाई कर डर दिखाकर रुपए 10,000 का फर्जी जुर्माना वसूल लिया। पीड़ित को अपने एक ग्राहक से पता चला कि पुलिस का नाटक करने वाला ये शख्स असल में एक ऑटो चालक है। पीड़ित ने आरोपी को फोन करके पैसे वापस मांगे, लेकिन आरोपी चकमा देता रहा और न तो कॉल उठाई न ही मैसेज का जवाब दिया। ठगी का एहसास होने पर 19 तारीख को पीड़ित ने शांतिनगर पुलिस थाने में शिकायत दर्ज कराई। पुलिस ने कार्रवाई करते हुए आरोपी वसीम शेख को गिरफ्तार कर लिया है और आगे की जांच जारी है। मी विलास सरावण राऊत। जे आज माझ्यासोबत काल जे घडलं ते काल एक वसीम नावाचा जो आहे वसीम शेख ते माझ्या घरी आले सकाळी 11:15 ते आले। मला बोलू लागले का ती खऱ्याच्या दुकानात रेट आहे। ते तसे मोबाईल नंबर वगैरे मला कॉल करून चालले गेले। मला असं वाटलं का ते असेच बोलले असन, असं खोटं वाटलं। पण ते आले मग त्याच्यानंतर 2:15 वाजता आले। त्यांना मला मागणी केली पैशाची। म्हणे आता गाडी आहे म्हणे बाजूला साईडला आहे म्हणे, सांग म्हणे आता त्या इथे रेट पडू शकते म्हणे, त्या घर सील होऊ शकते म्हणे, न तू अंदर होऊ शकते म्हणे, सांग म्हणे कसं करायचं म्हणे। तर मी म्हणलं सर म्हणलं असं नाही झालं पाहिजे म्हणून सनी मी धास्तीमध्ये येऊन गेलो सर एकदम। तर मी त्यांना 2-3 हजार रुपये देतो म्हणून सनी इतकं म्हणलं। माझ्याकडे जे होते पाऊत ते म्हणलं मी त्यांना, पण त्यांना नाही म्हणे 2-3 हजारांना काही नाही होणार म्हणे। ते म्हणे 2-3 हजारांना का होणार म्हणे, कम से कम त्या ऑफिसरले हे काही पोलीसवाले नाही म्हणे, हे अलग डिपार्टमेंट आहे म्हणे, FDA फूड डिपार्टमेंट आहे म्हणे, पोलीसवाले असे आहे म्हणे। तर तुले 10,000 रुपये देणं पडेल म्हणे। तर 10,000 रुपये त्यांना मागणी केली, पण तरी पण मी म्हणलं भाऊ म्हणलं इतका पैसा बहुत जास्त होते माझ्याकडे, इतका नाही, तरी पण नाही म्हणे इतका देणंच पडेल म्हणे। तर मी आईकडून 7,000 रुपये घेतले। 7,000 रुपये वरतून सनी आणले आईकडून। 7,000 ना माझ्या जवळचे 3,000 रुपये टाकून सनी असे 10,000 रुपये दिले। 10,000 रुपये दिल्यानंतर मला माहित पडलं का कोणी गिराईक न आलाय। त्यांना मला सांगितलं काय ह्या अंदर कायला आलता म्हणून सनी विचारलं। मी म्हणलं ह्या पोलीसवाला होय का, होय का म्हणलं। त्याला विचारलं तर नाही म्हणे ह्या तर ऑटो वाला म्हणे, तू ऑटो चालवते असा वसीम, असा ह्या ऑटो चालवते म्हणे, ह्या पोलीसवाला नाही म्हणे। तर मी म्हणलं ठीक आहे म्हणलं। तर मी तसा फोन करून त्याला म्हणलं परत का भाऊ तुला जे माझ्यासोबत केलं आहे गलत ते मला परत पैसे वापस करून दे। मला काही हे नाही, काही झगड्याच्या काही मला म्हणजे काही घेणं देणं नाही, मला पैसे वापस करून दे भाऊ म्हणलं 10,000 रुपये। तुम्ही गलत आहे म्हणलं तुमचे म्हणलं। पण त्यांना म्हणलं ठीक आहे म्हणे, मी येतो म्हणे संध्याकाळी म्हणे 6-7 वाजता येतो म्हणे संध्याकाळचे। ठीक आहे म्हणलं भाऊ म्हणलं, भैया भाऊ म्हणलं। त्याच्यानंतर ते काही आले नाही ना, मी तेव्हा त्यावेळेस पर्यंत फोन केला नाही। संध्याकाळपर्यंत वाट पाहिली मी, ते काही आले नाही। तर त्यानंतर मी त्यांना फोन केला तर त्यांच्या फक्त बेल जात होती, पण फोन उचलायचं नाव खाली उचलायचं काही उचलतच नाही होते। तर उचलत नाही होते तर मी त्यांच्या दुकानापाशी बी गेलो। दुकानापाशी त्यांच्या भावाला म्हणलं भैया बोला तुम बात कर सकते हो, आपल्या भावासोबत अगर गोष्ट करू शकत होते तुम्ही करून घ्या म्हणलं, काय म्हणलं होऊ शकते माझे 10,000 रुपये वापस येईल म्हणून मी त्यांच्या भावाला म्हणलं। तर काही तो म्हणे माझा काही कॉन्टॅक्ट आहे नाही म्हणे, मला काही हे नाही। तर मी म्हणलं तरी तुमच्या पप्पाचा नंबर आहे का, तर नाही म्हणे माझ्याकडे माझ्या पप्पा मोबाईल चालवत नाही म्हणे, असं त्यांच्या भावानं बोलू लागले। तर मग मी त्यांच्या भावाला बी म्हणलं का मी आता पोलीसमध्ये कंप्लेंट टाकायला चाललो म्हणून। तरी पण मी समजदारी घेतली का मी कंप्लेंट टाकायला नाही गेलो। मी वाट पाहिली, आणखी वाट पाहिली 10-10:30 वाजताच्या टाइम पर्यंत मी वाट पाहिली। 10-10:30 वाजतापर्यंत त्याला कॉल केला मी, हर अर्ध्या तासात, 1 तासात, 1.5 तासात असा फोन केला, काही तो फोन उचलायचे खाली नाही। दुसऱ्याच्या नंबरनं बी फोन केला तर उचलतच नाही होता। मेसेज केला व्हॉट्सअप मेसेज, तरी तो रिप्लाय काही नाही दिला। बाकी मेसेज तर पूर्ण व्हॉट्सअप जात होता, राईट होत होता, पण काही हे नाही। तर मला मी म्हणलं 10,000 रुपये तर चालले जाईल म्हणलं असे, म्हणून मी तत्काळ दिले, कंप्लेंट टाकली। त्यांनी कशा प्रकारचे आय कार्ड तुम्हाला दाखवलेले होते त्यावेळेस, आणि काय सांगितलं होतं की कोणता ऑफिसर आहे की काय सांगितलं, काय सांगितलं? जो आय कार्ड त्यानं आणला होता
मला दाखवलं तर मला भरोसा नाही वाटे, तर मला त्यानं आय कार्ड दाखवला. असा आय कार्ड, हा असा आय कार्ड म्हणून हातानं दाखवला आणि बाकी पोलीस टाइम म्हणून सनी असं लिहून सनी होता. बाकी मी वाचला नाही. त्यानं गप जेबात टाकून दिला. तसाच मला पूर्ण वाचू दिला नाही, फक्त दाखवला आणि जेबात टाकून दिला. तुला ते कोण आहे असं त्याने तुला सांगितलंय का? हा, त्यानं सांगितलं होतं की मी फ्रूट डिपार्टमेंटच्या ऑफिसर हाव म्हणे, फ्रूट डिपार्टमेंट पोलीसवाला हाव म्हणे, असं मला सांगितलं. सर, एक खंडणीचा गुन्हा दाखल झालेला आहे. कशा प्रकारचा हा खंडणीचा गुन्हा होता, काय सांगाल? सर, आज दिनांक 19/8/2026 रोजी पोलीस ठाणे शांतीनगर येथे फिर्यादी नामे विलास श्रावण राऊत, वय 28 वर्षे, राहणार मुदलियार चौक, पोलीस ठाणे शांतीनगर यांनी तक्रार दिली आहे. सदर तक्रारीमध्ये त्यांनी नमूद केले आहे की काल दिनांक 18/8/2026 रोजी सकाळी 11:15 वाजेच्या सुमारास एक इसम, मध्यम बांध्याचा इसम आला त्यांच्या पाणठेल्यावर आणि त्याने सांगितले की मी फूड पोलीस विभागाचा अधिकारी आहे, तुमच्या इथं आज धाड पडणार आहे आणि कारवाई होणार आहे, आणि कोणी जर तिथं आलं तर तुम्ही त्याला माझे नाव सांगा असं म्हणून त्यांना मोबाईल नंबर वगैरे त्याने दिला. त्यानंतर पुन्हा दुपारी 2:15 वाजेच्या सुमारास तोच व्यक्ती त्यांच्या पाणठेल्यावर परत आला आणि त्याने तिथं त्यांना, जे फिर्यादी आहेत त्यांना एक आय कार्ड दाखवलं. त्यावर काही पोलीस टाइम्स असं काही लिहिलेलं होतं. त्यावर त्यांनी फिर्यादीला सांगितलं की तुम्ही 10,000 रुपये फाईन भरा जागेवरच, नाहीतर तुमच्यावर कारवाई करून तुम्हाला जेलमध्ये पाठवण्यात येईल. सदर गोष्टीने जे फिर्यादी आहेत ते घाबरले आणि त्यांच्याकडे तेव्हा पैसे नसल्याने त्यांनी त्यांच्या नातेवाईकांकडून पैसे जमा वगैरे केले आणि त्यांना 10,000 रुपये दिले. तेव्हाच तिथे पाणठेल्यावर असलेला एका व्यक्तीने त्यांना सांगितलं की ह्या व्यक्तीला, ज्या व्यक्तीने त्यांच्याकडून पैसे घेतले होते त्या व्यक्तीला ते ओळखतात. मग त्यावरून त्या दुसऱ्या गिरायकाने त्याचं नाव वसीम शेख असं सांगितलं होतं आणि तो राहणार कावरापेठ येथील आहे असे त्यातून त्यांना माहिती झालं. त्यानंतर फिर्यादी यांनी पुन्हा जो वय अंदाजे 45 वर्षाचा इसम होता त्याला त्याच्या मोबाईल क्रमांकावरून फोन केला आणि सांगितलं की तुम्ही माझी फसवणूक करून माझे 10,000 रुपये घेतलेले आहेत, ते पैसे तुम्ही परत करावेत. त्याने नंतर पैसे परत केले नाही. तेव्हा आज दिनांक 19/8/2026 रोजी फिर्यादी यांनी पोलीस ठाणे शांतीनगर इथे येऊन त्यांची तक्रार दिली आहे. त्यावरून कलम 318(4), 319, 204 आणि 205 भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आरोपीस ताब्यात घेण्यात आलेला आहे आणि पुढील चौकशी सुरू आहे.